इथं देशातले लाखो पर्यटक येतात, त्यांना नुसतं महाविकास आघाडीचा प्रचार केला, इंडिया आघाडीचा प्रचार केला तरी भाजप 400 पार जाऊ शकत नाही, मी विश्वास देतो। साहेब, आज आपण महाबळेश्वर तालुक्याच्या संवाद यात्रेत आहात। छत्रपती शिवरायांचं कुलदैवत प्रतापगड येथे आपण आज आई भवानीचं दर्शन घेतलेलं आहे। काय मागितलं आपण आई भवानीकडे? छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेला महाराष्ट्राचा इतिहास घडवला, दिल्लीच्या तख्तापर्यंत धडक दिली, त्यावेळेला भवानी मातेचा आशीर्वाद घेऊनच हा इतिहास घडवला। मी 1999 सालापासून या भागातला प्रतिनिधित्व करत असताना पहिलं प्रतापगडाला जाऊन नतमस्तक होताना भवानी मातेचं दर्शन घेतो, राम वर्धाईनीचं दर्शन घेतो, क्षेत्र महाबळेश्वरचं दर्शन घेतो आणि सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लागल्यानंतर मी माझ्या महाबळेश्वर तालुक्यातील अगदी तापोळा, बामनोली, त्याचबरोबर तळदेव आणि आता महाबळेश्वर इथून पाचगणी सगळीकडं आपल्या लोकांमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो आहे। आनंद एवढ्याच गोष्टीचा आहे, 15 वर्षानंतर सुद्धा मी आलेल्याची घर वापसी माझ्यामध्ये जेवढी आहे तेवढी माझ्या लोकांमध्ये पाहिजे आणि एक आनंद असतो। राजकारणामध्ये सगळ्यात जास्त प्रेम मिळणं आणि तेवढी आपुलकी मिळणं फार महत्त्वाचं असतं। हल्ली पैशांनी सुद्धा जे मिळत नाही ते इथं मला पाहायला मिळतं आहे। मी खात्री देतो की यांच्या आशीर्वादाने खासदार होईल, पण एक आपुलकीचं जिव्हाळ्याचं नातं जपण्याचा शशिकांत शिंदे पूर्वीसारखा प्रयत्न करेल, एवढंच फायदे। काही दिवसापूर्वी भाजपच्या आमदारांनी एक वक्तव्य केलेलं आहे की सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला नाही, याबद्दल काय सांगाल आपण? असं आहे, महाराष्ट्रात स्वाभिमानाने लढणारा हा पक्ष आहे आणि या विचाराची धारणा घेऊनच या ठिकाणी भाजपला देशाच्या आणि जे 400 पारचं स्वप्न बघतायत, 40 पारचं स्वप्न बघतायत, महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये शरदचंद्रजी पवार साहेबांच्या, उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आणि राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली एवढी मजबूत आहे की ज्या राज्यामध्ये 48 जागांसाठी 5 वेळा त्यांना मतदान घेण्याची तारीख द्यावी लागते, यामध्ये काय महाराष्ट्रामध्ये होणार आहे? सातारा जिल्ह्यात अपवाद आहे, सातारा जिल्ह्यामध्ये उठाव झालेला आहे। मला संधी देणं हे सामान्य कार्यकर्त्याला महाविकास आघाडी घेतलेला निर्णय हा काय इतिहास करू शकतो हे आज मी एवढंच सांगेल, ह्या लोकांचं प्रेम घेऊन एक सामान्य कार्यकर्ता यशवंतराव चव्हाणांच्या भूमीतला इतिहास जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करेल। एक शेवटचा प्रश्न, महाबळेश्वरमधली ही संवाद यात्रा की विजयी यात्रा, काय सांगाल याबाबत? मी तुम्हाला सांगतो, महाबळेश्वरच्या सर्व समाजाच्या लोकांनी माझ्या एवढं प्रेम केलेलं आहे ना, एवढं प्रेम केलेलं आहे की या असलेल्या प्रेमाची उतराई ज्या वेळेला मला करायला लागेल तेव्हा मी करतो, पण एक घरचं नातं जे असतं ना ते क्वचित पाहायला मिळतं, ते महाबळेश्वरमध्ये मी पाहतो आहे। आणि हे संवाद यात्रा नसेल, हेच लोक इतिहास घडवतील, हे फक्त सातारा मतदारसंघापुरती मर्यादित नाही, इथं देशातले लाखो पर्यटक येतात, त्यांना नुसतं महाविकास आघाडीचा प्रचार केला, इंडिया आघाडीचा प्रचार केला तरी भाजप 400 पार जाऊ शकत नाही, मी विश्वास देतो।